नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता असा ट्विस्ट आलेला आहे मंडळी, तुम्हाला माहिती आहे का? डायरेक्ट सायलीला आणि प्रियाला तर डायरेक्ट बेड्याच घातलेल्या आहे। दोघी जणींना बेड्या घालून आता कोर्टातून पोलीस स्टेशनमध्ये नेत असतात। तेवढंच आता तिथे पूर्ण आई आणि सुभेदारांची पूर्ण फॅमिली उभी असते। तर प्रिया म्हणते, पूर्ण आई मला माफ करा प्लीज, माझी याने चुकी झाली। तेव्हा पूर्ण आई म्हणते, तू कोण? तू कोणीच नाही आहे आणि तू अशी चूक करते म्हणजे बापरे, आम्ही खुनीला कोणी ओळखतच नाही आम्ही, आणि कोणी करणाऱ्या काय आणि कोणी साक्ष देणाऱ्या काय त्यांना आम्ही ओळखतच नाही असं म्हणून आता पूर्ण सांगण आता प्रियाच्या कानाखाली लगवते। तेव्हा आता प्रिया तर एकदम बघतच असते। तेवढंच आता प्रिया कल्पनाला म्हणते, आई मला क्षमा करा, माझ्याने चूक झाली, अहो मी मुद्दाम नाही केलं। तेव्हा आता कल्पनाही तिच्या कानाखाली ठेवते। कल्पना म्हणते, लाज वाटायला पाहिजे, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, उगाचच आम्ही विश्वास ठेवला, सायली सोडून तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या मुलाचं लग्न तुझ्याशी लावून दिलं। तुला कळतंय का प्रिया, माझ्या मुलाचं, माझ्या अश्विनचं आयुष्य बर्बाद झालं तुझ्यामुळे, समजलं? आता असं म्हणून आता प्रियाला खूप वाईट वाटतं। प्रिया परत सायलीकडे जाते। सायलीला म्हणते, सायली तू तरी मला माफ कर गं, तू तरी समजून घेशील। सायली म्हणते, कशी काय समजून घेऊ, तुला मी आधीच समजवत आली होती, 2-3 वर्षापासून समजवत आली होती की प्रिया यांच्या नादी लागू नको, तू रिकामे कामं करू नको, साक्षी आणि ते महिपत काही चांगले लोक नाही आहे। जेव्हापासून आपण आश्रमामध्ये राहायचं तेव्हापासूनच तुला सांगत आलेली होती, पण तुला नाही, तुला खोटं बोलायचं होतं, पैसा पाहिजे होता, पैसा भेटला ना, आता पैसा भेटून काय करणार आहे तू? शेवटी 7 वर्ष जेलमध्ये सडणार आहे ना, अशीच सायली तर प्रियाला म्हणत असते। प्रिया म्हणते, प्लीज सायली ऐक ना, मला माफ कर ना गं, पण सायली आता काही माफ करायला तयार नसते। सायली म्हणते, सड आता, आणि आता यापुढे जर कधी सुभेदारांच्या फॅमिलीवर डोळा ठेवला तर लक्षात ठेव, आमच्या घराच्या मागे पुढे सुद्धा फडकायचं नाही। आता तुझा आणि सुभेदार फॅमिलीचा काहीच संबंध नाही, अशी धमकी देत सायली आता प्रियाला म्हणत असते। तेव्हा आता प्रिया बिचारी खूप रडते आणि आता साक्षीसोबत जेलमध्ये जाते। आता प्रिया आणि साक्षी दोघंही आता जेलमध्ये जाऊन 7 वर्ष सजा काटणार आहे। तर मंडळी, आता प्रियाला आणि साक्षीला तर जेल झालीच, आता बिचारा अश्विनचं काय होईल? अश्विनला समजल्यावर अश्विन आता जीव देतो का काय बिचारा, काय माहिती, कारण त्याची तर लाडाची बायको होती। पण आता प्रियाशी तो आता डिवोर्स घेतो का काय, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। कारण आता प्रियाला आता कल्पनाने, पूर्ण आईने आणि सायलीने खूप धुतलेलं असतं। धन्यवाद।